सुना है नफरत करते हो हमसे। कोई बात नहीं, पूरे दिल से करो। जय शिवराम मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण नाही. तर कॅपकट ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्र. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तर तिथून तुम्ही जाऊन जिथे चॅनल जॉईन करून इथं कॅपकट इन्स्टॉल इथं करू शकता मित्र. तर मित्र, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि त्यासोबत मी जे आपल्या व्हिडिओचं मटेरियल डेली जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं अपलोड करत असतो, तर तिथून सुद्धा तुम्ही इथं मटेरियल डाउनलोड इथं करू शकता मित्र. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले काही अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. चल तर मित्र, आपण जिथे आपल्या तिथे व्हिडिओला सुरुवात करूया थोड्यासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या जिथे सर्वात आधी इथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचा आहे. तर तो इथं ओपन केला तर तुम्हाला एक अशा प्रकारचा की इथं इमेज दिला आहे, तर तो आपल्या इथं ॲड करायचा आहे. तर तो आपण इथं इमेज जो येतो तो इथं ॲड केल्यानंतर आता आपल्या जिथं बघा मित्र काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि त्याची जी लेअर असेल ते आपल्या 20 सेकंदापर्यंत आणायची आहे. परत नंतर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. त्याआधी आपल्या जिथे इथे बघा घ्यायचं आपल्याला इथं आस्पेक्ट रेशो यामध्ये येऊन आपला 9.16चा इथं रेशो घ्यायचा आहे. त्यानंतर त्या इमेजवरती आपलं क्लिक करायचं आहे आणि हा जो इमेज आहे त्याची अशा प्रकारे फुल स्क्रीन अशा प्रकारे इथं आपला इमेज आहे तो इथं करून घ्यायचा आहे. तर तो इथं करून घेतल्यानंतर आपलं बरोबर सुरुवातीला येऊन ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे, तर तो आपल्या इथं ॲड करायचा आहे. तर तो इथं ॲड आपण इथं केल्यानंतर आता आपल्या जिथं बघा यायचं सर्वात ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट जिथे इथं करायचा आहे. तर आपण इथं एक्स्ट्रॅक्ट जिथे इथं ॲडिओ आपण इथं सर्वात इथं करून घेऊयात. तर इथं एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता बिट2वरती जिथे आपल्या इथं येऊन जायचं आहे, त्या बिट2वरती जिथे आपण आता इथं येऊयात. तर बिट2वरती आल्यानंतर आता आपल्याला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला बिट3वरती जिथे इथं येऊन जायचं आहे. तर बिट3वरती आल्यानंतर आपला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आणि त्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या एंडला येऊन आपला जो काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो इमेजचा तो आपल्या इथं डिलीट करायचा आणि डिलीट केल्यानंतर आपल्याला परत जिथे काय करायचं जो आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करायचं आहे. तर इथं डिलीट केल्यानंतर आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून सुरुवातीला एक प्लस की द्या. त्यानंतर परत त्या इमेजच्या आपल्याला एंडला जिथे इथं यायचं आहे आणि एंडला येऊन जिथं आपलं एक प्लस की द्यायची आणि हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे झूम जो तो इथं करायचा आहे. तर अशा प्रकारचा जो एक इफेक्ट जो तो इथं लागून जाईल. परत सेकंड इमेजवरती यायचं, परत आपल्या सुरुवातीला एक प्लस की द्यायची आणि त्यानंतर आपलं काय व्हायचं ह्या इमेजच्या मधोमध आपल्या जिथे इथं येऊन जायचं आणि परत एक प्लस की द्या आणि हा जो इमेज आहे तो अशा प्रकारे राईट साईडला जिथे अशा प्रकारे इथं पूर्ण न्या आणि परत नंतर आपल्याला त्या इमेजच्या एंडला येऊन परत आपलं एक प्लस की द्यायची आणि हा जो इमेज परत जो तो आपला जसा पहिला होता तसा त्या ह्याच्यामध्ये आणायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे इथं जो तो त्या इमेजला इथे आपला जो इफेक्ट आहे तो इथं लागून जाईल. आता त्यानंतर आपल्या काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत. ओके, तर मित्र, आता ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आता आपल्याला डायरेक्टली थर्ड इमेजवरती ते येऊन जायचं. थर्ड इमेजवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आता आपल्याला इनमध्येच थांबायचं. इनमध्येच थांबल्यानंतर आता आपल्याला एक बघा मित्रांनो शेक 3 अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन आहे तो आपल्या इथं अप्लाय करायचा आहे. तर तो इथं आपण अप्लाय केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं, परत इफेक्टमध्ये जायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जिथं आपल्या इथं येऊन जायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्ये जिथं आपल्या इथं येऊन जायचं. इथं आल्यानंतर आपला डायमंड झूम हा जो इफेक्ट तो आपल्याला भेटेल तो इथं अप्लाय करून ह्याची जी काही आपली साईज असेल त्या आपली लेअर असेल त्या इफेक्टची ते आपल्या सुरुवातीच्या इमेज तिथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतर काय व्हायचं त्यावरती आपलं क्लिक करून ॲडजस्टमध्ये जाण्याची जी स्पीड असेल ते आपल्या इथं जोड आणि परत नंतर आपल्याला त्याच्या सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. परत आता ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्येच बघा ओपनिंग अशा प्रकारचा इथं भेटेल इथं इफेक्ट, तर तो इथं आपल्या इथं करून टाकायचा आहे. तर तिथं अप्लाय करून टाकायचं. परत ॲडजस्टमध्ये जाण्याची स्पीड जी असेल त्या अशा प्रकारे करून टाका. 0 केल्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं इथं अप्लाय करून टाकायचं आहे त्या इमेज पुरतं अशा प्रकारे इथं अप्लाय करून टाका. तर ते इथं अप्लाय केल्यानंतर आता आपल्या जिथे काय यायचं सेकंड इमेजवरती जिथं आता आपल्या इथं येऊन जायचं. तर सेकंड इमेजवरती आल्यानंतर आता आपल्या जिथे काय करायचं बघा मित्रांनो व्हिडिओ पॅकमध्ये जायचं. परत आपल्या इथं डेकोच्या ऑप्शनमध्ये जिथे इथं येऊन जायचं. डेकोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा एक तर तुम्हाला इफेक्ट भेटेल, तर तो आपल्या इथं अप्लाय करायचा आहे मित्रांनो. तर आता बटरफ्लाय ड्रीम्स हा जो इफेक्ट आहे तो आपण इथं शोधूयात. जर का तुम्हाला इथं भेटत नसेल तर तुम्ही डायरेक्टली वरती जे इथं सर्च करू शकता मित्रांनो. सर्च बारमध्ये इथं सर्च करायचं आहे मित्रांनो आपल्याला बटरफ्लाय. तर अशा प्रकारे बटरफ्लाय इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे बघा बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्या इथं भेटेल. तर तो आपल्या इथं जिथे काय करायचं मित्र इथं अप्लाय करून टाकायचं. इथं अप्लाय करून टाका.
तर आता इथं अप्लाय वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या जिथे परत काय व्हायचं, त्याच्या इमेजच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. परत आपल्या इथं बघा एक ग्लिचच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. ग्लिचच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं क्रोमॅटिक हा जो इफेक्ट आहे तो आपल्या अप्लाय करण्याची इंटेन्सिटी असेल ते आपल्या एक 10 ते 20 ठेवू शकता मित्रांनो. 20 ठेवलं चालेल मित्रांनो. तर तुम्ही ते एवढी ठेवा आणि त्या इमेजची जी आपल्या इफेक्टची जी काही लेअर असेल ती त्या इमेजपुरती अशा प्रकारे ठेवा. परत नंतर आता आपला जो काय शेवटचा इमेज आहे त्यावरती जिथे मित्रांनो आपले येऊन जायचं. तर आल्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. परत आपलं जिथे काय करायचं मित्रांनो, नाईट क्लब हा जो आहे मित्रांनो त्यामध्ये येऊन जायचं. परत इथे एक शेक अशा प्रकारचा तिथे इफेक्ट भेटेल बघा मित्रांनो शेकचा. तर तो इथं अप्लाय करायचा. आपल्याकडे इंटेन्सिटी जी असेल ते आपल्या एक 15 ठेवली तरी चालेल. तेवढे ठेवा आणि त्याची जी काही लेअर असेल ते एंडपर्यंत करा. परत एंडपर्यंत केल्यानंतर परत सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर नाईट क्लबमध्येच एक ब्लॅक फ्लॅश 2 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करा आणि इंटेन्सिटी वगैरे हाय तशी ठेवू शकता. तेवढी इथं ठेवा. परत त्याची जी काही लेअर असेल ते एंडपर्यंत करा. केल्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन जायचं. परत सुरुवातीला नंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत आता आपल्याला काय करायचं, लाईट इफेक्ट या ऑप्शनमध्ये जे तिथं येऊन जायचं आहे. तर लाईट इफेक्टमध्ये आपण येऊन जाऊयात आणि त्यानंतर इथं बाय द अशा प्रकारचा काहीतरी आहे मित्रांनो इफेक्ट. तो आपल्या इथं हा बघा, हे बघा मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता बाय द फायर प्लेस अशा प्रकारचा की तर मित्रांनो आहे अप्लाय करून टाका. आणि ह्याची जी काही ॲडजस्टमेंट असेल ते एंडपर्यंत इथं करू शकता. आणि ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर वगैरे इथं अशा किंवा तुम्हाला फिल्टर ठेवायचं असेल तर मी इथं फिल्टर जे ते इथं ठेवलं आहे मित्र. परत आपल्या सुरुवातीला येऊन जायचं. परत आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर आपल्या फोटोजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक पिन जे दिला आहे तो आपल्याला ॲड करून व्हिडिओच्या एंडपर्यंत त्याची ॲडजस्टमेंट आहे ती करून घ्या. परत तुम्हाला ह्याची साईज वगैरे कमी जास्त करून तुम्ही वरती अशा प्रकारे इथे सेट करू शकता. आणि त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आता आपल्याला इनमध्येच थांबायचं आणि फीड इन हा जो तो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. आणि ह्याची जी टाइमलाईन जी असेल ती 2 सेकंद एवढी इथं ठेवा मित्रांनो. अशा प्रकारे आपला जो काय आजचा व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपला एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करा. त्यानंतर सेव्ह टू डिव्हाइस करा. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ इथं सेव्ह होणार जे ते इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपले जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून आपल्या इथे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.